म्हणजे हार्ड एक्सरसाइज आहे, फक्त समजला एकदम हे एक सोफिस्टिकेटेड तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, लक्ष देऊन त्यामुळे तुम्ही हा एक्सरसाइज नीट ऐका, समजून घ्या. समजत नसेल तर तुम्हाला मी पुन्हा रिपीट करेन. ठीक आहे, तर आता जे काय अनालिसिस असतं, ठीक आहे, जे काय डाटा असतो, डाटा म्हणजे काय तर सिम्पली तुम्हाला सांगतो. जे काय ट्रायल्स असतात रिसर्चच्या, ठीक आहे, रिसर्चच्या ट्रायल मध्ये काय केलं जातं तर समजा तुमच्याकडे दोन्ही क्रॉसिंग प्रोग्राम घेतलाय तुम्ही, दोन पॅरेंट्स आहेत त्याचं क्रॉसिंग केलं, F1 आलाय. F1 हा सेग्रिगेट होत नसतो, पण सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन जे काय असतं तर F1च्या नंतरचं जे काय पॉप्युलेशन असतं ते सेग्रिगेट होत असतं. का सेग्रिगेट असतात? कारण की त्यामध्ये जे काही अलिल्स असतात ते हेट्रोझायगस कंडिशन मध्ये होतात. ठीक आहे, जे हेट्रोझायगस कंडिशन मध्ये जे प्रेझेंट असतात F1 मध्ये जे काही अलिल्स ते पुन्हा नंतर त्यांच्यामध्ये व्हेरिएशन तयार व्हायला सुरुवात होतं. ते अलिल्स सेग्रिगेट होत असल्यामुळे त्यामध्ये फिनोटाइपिकली अपीअरन्स जो काय आहे, मॉर्फॉलॉजिकल जो काय अपीअरन्स आहे त्या प्लांटचा वेगवेगळा यायला सुरुवात होते. म्हणजे जसं जीन ज्यामध्ये प्रेझेंट आहे, डॉमिनंट जीन प्रेझेंट असेल तर डॉमिनन्स स्ट्रेचर असेल, त्याचं रिसेसिव्ह जीन प्रेझेंट असेल तर रिसेसिव्ह जे काही कॅरेक्टर आहेत ते येणार आहेत. पण त्यांचे दोन्ही म्हणजे जे काही मिक्सिंग कॉम्बिनेशन असेल तर त्या पद्धतीने त्यांचं पॉप्युलेशन तिथे फिनोटाइपिकली आपल्याला दिसणार आहे. तर अशा पद्धतीने जे पॉप्युलेशन आहे डॉमिनंट रिसेसिव्ह जे इंटरमिडिएट पॉप्युलेशन आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन, तर असं पॉप्युलेशन हे सेग्रिगेट व्हायला लागतं F2 आणि त्याच्यानंतरचे जे काही जनरेशन आहे त्यामध्ये सेग्रिगेट व्हायला लागतं. तर ब्रीडिंग ज्या काही प्रोसिजर्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं पेडिग्री आहे, त्यानंतर जे नंतर की क्रॉसिंग नंतर असतात, पेडिग्री असेल तुमची प्युअर डायसेक्शन असेल, तर ह्यामध्ये क्रॉसिंग मास सिलेक्शन मध्ये आपण काही क्रॉसिंग करत नाही. तर ह्यामध्ये पर्टिक्युलर जे काही सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन असतं ते हँडल कसं करायचं, खूप जास्त पॉप्युलेशन असतं आणि एवढं पॉप्युलेशन आहे हँडल करतोय, त्याचे डाटा घेतोय, पण ते पॉप्युलेशन तुम्हाला योग्यरित्या त्याचं फायनली कन्क्लुजन केलं पाहिजे. आणि त्यातलं जे काही पॉप्युलेशन आहे त्यामधलं जे काही चांगलं पॉप्युलेशन आहे, ठीक आहे, चांगलं पॉप्युलेशन तर बरेचसे चांगले पॉप्युलेशन असतील, बरेचसे कमी खराब पॉप्युलेशन असतील किंवा बरेचसे इंटरमिडिएट फॉर्म मधले असतील. तर असे जे काही पॉप्युलेशन आहे इनडिरेक्टली जे काही कॅरेक्टर आहे, जे काही सिंगल कॅरेक्टर असतील, म्हणजे आपण समजा ईल्ड हे कॅरेक्टर बघितलं, ते ईल्ड कॅरेक्टर आपल्याला टोटल फायनल कन्क्लुजन किंवा त्या कॅरेक्टरचं फायनल ते व्हॅरिएशन कसं त्याच्या पॉप्युलेशन मध्ये जाते ते, ठीक आहे, तर ते कन्क्लूड करायचं असेल तर जे काय फर्स्ट ऑर्डर स्टॅटिस्टिक्स असतात, सेकंड ऑर्डर स्टॅटिस्टिक्स असतात, ठीक आहे, तर त्याचा उपयोग केला जातो. तर ह्या सगळ्या बायोमेट्रिक टेक्निक्स आहेत जेणेकरून आपल्याला जे काही पॉप्युलेशन आहे त्याचं जे काही कॅरेक्टर्स आहेत, कॅरेक्टर्स दोन प्रकारचे असतात, एक असतात एक हेरिटेबल असतात, दुसरं असतं नॉन हेरिटेबल. ठीक आहे, तर त्यांचं फायनली आपल्याला इंटरप्रिटेशन करण्यासाठी मदत होण्यासाठी हे बायोमेट्रिक टेक्निक्स हे यूज केले जातात. ठीक आहे, तर जे काय आता स्टार्ट करूया एक्सरसाइजला. एक्सरसाइज नंबर 14, मेथड्स ऑफ कॅल्क्युलेटिंग मीन, रेंज, प्राइस, स्टँडर्ड डेव्हिएशन अँड हेरिटेबिलिटी. ठीक आहे, तर ह्यामध्ये जे पॉप्युलेशन मध्ये होऊन त्यामध्ये जे काही वेगवेगळे कॅरेक्टर्स ऑफस्प्रिंग मध्ये आपल्याला दिसतात त्यामुळे आपण व्हॅरिएशन, ठीक आहे, व्हेरिएबिलिटी विच इज फाउंड अमंग द ऑफस्प्रिंग ऑफ सेम पॅरेंट्स. आपण व्हॅरिएशन दोन प्रकारचे असतात, पहिलं हेरिटेबल असतात, दुसरं नॉन हेरिटेबल. म्हणजे व्हॅरिएशन जे की पॅरेंट्स पासून त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये हे कंटिन्युअस जात असतं. त्यामध्ये प्रॉब्लेम आला त्यामुळे माझा आवाज ब्रेक होतो. आपला आवाज आता आवाज येतोय, येतोय का आवाज आता? अरे मेसेज करा की आवाज येतोय का. बरं, ठीक आहे, तर जे काय हेरिटेबल कॅरेक्टर म्हणजे काय पॅरेंट्स त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये जातात ते हेरिटेबल कॅरेक्टर. नॉन हेरिटेबल म्हणजे जे काय कॅरेक्टर एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन असते किंवा बाकीचे जे काय फॅक्टर्स आहेत त्यामुळे ते कॅरेक्टर तिथं
नवीन जनरेट होतात. ठीक आहे, असे जे काही कॅरेक्टर्स आहेत किंवा जे कॅरेक्टर्स पॅरेंट्स आहेत पण त्यांच्या ऑफस्प्रिंगकडे जात नाहीत, असे जे काही कॅरेक्टर आहेत त्याला म्हणतो आपण नॉन हेरिटेबल कॅरेक्टर्स. ओके, सो हे कॅरेक्टर जे आपण अनालिसिस करण्यासाठी हे बायोमेट्रिकल टेक्निक्स आहेत ह्यांचा उपयोग हा केला जातो. ठीक आहे, बायोमेट्रिक टेक्निक म्हणजे काय तर सिंपल मॅथमॅटिकल टेक्निक्स आहेत. ठीक आहे, स्टॅटिस्टिकल टेक्निक्स आहेत अनालिसिसच्या, जेणेकरून आपला जो काय रफ डाटा असतो, एकदम रफ म्हणजे प्रत्येक प्लानचा डाटा असतो प्रत्येक कॅरेक्टरनुसार, तर तो एकदम फायनली त्या कॅरेक्टरचा सगळ्या पॅरेंटच्या सगळे ऑफस्प्रिंगचा जे काही प्लान्स आहेत सगळ्या प्लान्सचा मीन डाटा बोथ हॉरिझॉन्टली अँड ठीक आहे व्हर्टिकली म्हणजे सगळं खोदून सगळा डाटा टोटल हा अनालाइज केला जातात थ्रू दिस बायोमेट्रिकल टेक्निक्स. सो ह्यामध्ये स्टॅटिस्टिक मध्ये दोन टेक्निक आहेत. ठीक आहे, त्यामध्ये फर्स्ट ऑर्डर स्टॅटिस्टिक मध्ये टेक्निक्स आहेत ह्या की मीन, मोड आणि मीडियन. एकदम सिंपल. मीन म्हणजे काय, एक ऍव्हरेज, त्याला म्हणतो मीन, त्याला सिम्पली अरिथमेटिक मीन असं म्हटलं जातं. या फर्स्ट ऑर्डर स्टॅटिस्टिक म्हणजे की त्यामध्ये ज्या बेस किमती आहेत, ज्या की बेस व्हॅल्यू आहेत, म्हणजे प्रत्येक प्लांटचा डाटा आहे त्यापासून त्या व्हॅल्यू काढल्या जातात, त्याला म्हणतात फर्स्ट ऑर्डर. सेकंड ऑर्डर स्टॅटिस्टिक मध्ये कसं असतं की ज्या फर्स्ट ऑर्डर स्टॅटिस्टिक मधून ज्या काही व्हॅल्यू निघल्यात त्याच्यावरती विसंबून असणाऱ्या ज्या व्हॅल्यू आहेत ज्या की निघतात त्याला म्हणतो आपण सेकंड ऑर्डर स्टॅटिस्टिक. ठीक आहे, जे काही फर्स्ट ऑर्डर स्टॅटिस्टिक आहे त्यामध्ये अरिथमेटिक मीन आहे, मोड आहे आणि मीडियन. तुम्हाला स्टॅटिस्टिक मध्ये सांगितलं असेल अरिथमेटिक मीन म्हणजे सिम्पली ऍव्हरेज. समजा टोटल 100 प्लांट्स आहेत. ठीक आहे, तर त्याचा मीन असेल इल्ड साठी प्रत्येक प्लांट समजा 20 ग्रॅम देते, एक प्लांट एक 22 देते, एक 23 देते, एक 45 देते, एक 15 देते, एक 5 देते, अशी 100 प्लांटचा व्हेरिएबल डाटा आहे तुमच्याकडे. ठीक आहे, त्यांची टोटल डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ प्लांट्स 100. ठीक आहे, म्हणजे यील्ड किती आहे टोटल, समजा टोटल आलेले तुमची 5 पहिल्या 100 प्लांट कसे असेल, यील्ड असेल समजा ग्रॅम मध्ये असेल तर त्यामध्ये एकाची 10 आहे, दुसऱ्याची 15 आहे, तिसऱ्याची 3 आहे, चौथ्याची 14 आहे, पाचव्याची 30 आहे, अशी टोटल जेवढी होईल. ठीक आहे, सपोज एन ऍव्हरेज 20 ऍव्हरेज असेल तर 100 गुणिले 20 साधारणतः एक 2000 होईल. ठीक आहे, तर 2000 डिवाइड बाय 100 त्याचं ऍव्हरेज 20 येणार आहे. अशी टोटल जी काय होईल त्याला डिवाइड बाय 100 नंबर. सो अरिथमेटिक मीन काढण्याचा फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू मीन अँड समेशन, जे काय आहे समेशन. ठीक आहे, समेशन एक्स मीन्स टोटल सम ऑफ ऑल व्हॅल्यूज, that is sum of all individual observations divided by total number of observation. हा अरिथमेटिक मीन काढण्याचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. दुसरा आहे सेकंड ऑर्डर फर्स्ट ऑर्डर स्टॅटिस्टिक मध्ये सेकंड जे काय मोड ऑफ डिस्ट्रीब्युशन मधलं जे काय आहे ते आहे मोड. मोड म्हणजे काय, मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू इन द पॉप्युलेशन. समजा 10 पॉप्युलेशन असेल, 10 पॉप्युलेशन मध्ये तुमचं मोड काढायचं असेल तर 10 पॉप्युलेशनचं मोड काय. ठीक आहे, मोड म्हणजे काय, प्रत्येक वेळेस एक व्हॅल्यू रिपीट झाली असेल, सगळ्यात जास्त वेळ जी व्हॅल्यू रिपीट झाली असेल तो मोड असेल. म्हणजे समजा 10 प्लांट्स आहेत आणि प्रत्येकाचं समजा नंबर ऑफ टिलर्स. ठीक आहे, फुटवे किती आहेत, प्रत्येकाला 2 3 3 3 3 3 असं 3 6 वेळा रिपीट झाले, 2 एकदा झाले, 4 एकदा झाले, 5 एकदा झाले आणि 3 हे 6 वेळा झाले, बाकीच्या किमती हे एकदा अशा 4 किमती झालेल्या. टोटल 10 सॅम्पलचं 3 हा आकडा 6 वेळा रिपीट झाला, त्यामुळे त्याचा मोड येतो 3. ठीक आहे, तर मोड काढण्यासाठी जी काय फ्रिक्वेंट व्हॅल्यू असेल त्या पॉप्युलेशन मधून येणारी ती असते मोड. मीडियन म्हणजे काय, जी काही मिडल व्हॅल्यू असते. सो द मिडल व्हॅल्यू इन द एरिया ऑफ ऑब्झर्वेशन त्याला म्हणतो आपण मीडियन. ठीक आहे, समजा फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ टिलर्स. ठीक आहे, हे असतील 2 ते 6च्या रेंज मध्ये. ठीक आहे, 2 टिलर्स पासून 6 टिलर्स आहेत
टोटल 10 प्लांट्स आहेत, त्यामध्ये 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे. तर वरून 2 नंबर सोडा, खालून 6 नंबर, वरून 3 नंबर सोडा, खाली 5 नंबर, असं जे काही मिडल व्हॅल्यू येईल साधारणतः 4 येते. ठीक आहे. तर ती मीडियन आहे. तुम्हाला जे काही न्यूमरिकल्स आहेत त्यामध्ये हे तुम्हाला इझिली कळेल. तर हे झाले फर्स्ट ऑर्डर स्टॅटिस्टिक, त्यामध्ये अरिथमेटिक मीन, मोड आणि मीडियन हे तिन्ही येतात. ठीक आहे. आता सेकंड मेजर ऑफ डिस्पर्शन इज सेकंड ऑर्डर स्टॅटिस्टिक. त्यामध्ये रेंज येते, त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन येतं, नंतर व्हॅरायन्स येतं, कोव्हॅरन्स येतं, बाकीचे सगळे जे काय हे सेकंड ऑर्डर स्टॅटिस्टिक, जे की फर्स्ट ऑर्डर स्टॅटिस्टिक वर हे बेस्ट असतात. ठीक आहे. सो मीन व्हॅल्यू अलॉंग ओनली मीन व्हॅल्यू अलॉंग गिव्ह अ इनकम्प्लीट पिक्चर ऑफ द पॉप्युलेशन. जर तुम्ही मीन किंवा मोड किंवा मीडियन काढत असाल तर तुम्हाला ऍक्च्युअली त्या पॉप्युलेशनचं योग्य असं कंक्लुजन करता येत नाही. सो इट विल नॉट टेल अस हाऊ द इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज आर डिस्पर्स, दॅट इज distributed among the population. So the degree to which numerical data tends to spread about the mean value is called as dispersion. ठीक आहे. डिस्पर्शन म्हणजे काय, जो काही न्यूमरिकल डाटा आहे, ठीक आहे, तो मीन व्हॅल्यूच्या सभोवती कसा काय फिरलेला असेल किंवा त्या मीन व्हॅल्यू बरोबर तो कसा कोरिलेट आहे, त्याला म्हणतो आपण डिस्पर्शन. सो द डिग्री टू विच particular numerical data tends to spread about the mean value is known as dispersion. So the following measures are available for the measurement of dispersion of individual observation in the population. First is range, second one is standard deviation, then third one is variance, then standard error and covariance. So these are second order statistic. First order statistic mean, median and mode. Second order statistic range, standard deviation, then the variance, त्यानंतर स्टँडर्ड एरर आणि कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स, त्याला म्हणतो आपण कोव्हॅरियन्स. ठीक आहे. वन बाय वन आपण बघूया. रेंज इज द डिफरन्स बिटवीन द लोएस्ट अँड द हायेस्ट व्हॅल्यू प्रेझेंट इन द पॉप्युलेशन इन द सॅम्पल. रेंज म्हणजे काय, समजा 10 पॉप्युलेशन आहे, त्याचं नंबर ऑफ टिलर्स 2 पासून 6 पर्यंत आहेत. ठीक आहे. 2 आहेत, कुणाला 3 आहेत, कुणाला 4 टिलर आहेत, कुणाला 5 टिलर, कुणाला 6 टिलर आहेत. तर त्याची रेंज आहे 2 ते 6, एकदम सिंपल रेंज. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन. So standard deviation is the square root of arithmetic mean of the square of all the deviations. Okay. म्हणजे काय, तर स्क्वेअर रूट आहे जे काय अरिथमेटिक मीन आहे. ठीक आहे. जो काय अरिथमेटिक मीन येतो त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ ऑल डेव्हिएशन्स. ठीक आहे. सिंपल फॉर्म्युला आहे स्टँडर्ड डेव्हिएशनचा, स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस summation x square divided by n divided by n minus 1. ठीक आहे. So standard deviation is the square root of the arithmetic mean of squares of all the deviations. Deviations म्हणजे मायनस. ओके. डिव्हिजन मध्ये असत त्याला म्हणतो आपण डेव्हिएशन मायनस किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन. टोटल जे काही पॉप्युलेशन आहे त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड डेव्हिएशन. एकदम शॉर्टकट मध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन सांगायचं म्हणलं तर स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स त्याला म्हणतो स्टँडर्ड डेव्हिएशन. ठीक आहे. सो स्टँडर्ड डेव्हिएशन इज द स्क्वेअर रूट ऑफ द अरिथमेटिक मीन्स. अरिथमेटिक मीनचा जो काय स्क्वेअर असतो, ठीक आहे, त्याला डिवाइड बाय टोटल जे काय मेजर आहेत, टोटल मीन आहेत नंबर मायनस 1, त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड डेव्हिएशन. एकदम सिंपल भाषेत तुम्हाला न्यूमरिकल्स मध्ये मी एक्झाम्पल सांगतो, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो, अनोट करतो मी इथं. स्टँडर्ड डेव्हिएशन जे काय आहे त्याचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मायनस जे काय अरिथमेटिक मीन आहे त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय एन. ठीक आहे. डिवाइड बाय एन मायनस 1 फॉर्म्युला आहे त्याचा. एन मायनस 1 रेंजचा प्रॉब्लेम आहे त्याबद्दल. ठीक आहे. तर हा स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन इन सिंपल वर्ड्स इट इज द स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स. ठीक आहे. नेक्स्ट
स्टँडर्ड डेव्हिएशन झाल्यानंतर variance is defined as the so variance is defined as the average of square deviations of all the individual observation from the mean. However, the formula for easy computation of variance is as follow. ठीक आहे, काय सांगितला variance formula? Variance is a particular average of square deviations. Square deviations म्हणजे जे काय स्क्वेअर समेशन ऑल ज्या काही व्हॅल्यू आहे 10 व्हॅल्यूज आहेत 10 व्हॅल्यूजचा स्क्वेअर. ठीक आहे, आणि त्याला डेव्हिएशन करायचं नंबर ऑफ सॅम्पल्स -1. ठीक आहे, सो डेव्हिएशन्स म्हणजे काय डिव्हिडेशन किंवा मायनस त्याला डिव्हिडेशन. सो द व्हॅरियन्स इज डिफाइंड एज द एव्हरेज ऑफ स्क्वेअर डेव्हिएशन ऑफ द ऑल द इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन फ्रॉम द मीन. सो समेशन what's the formula is summation of x square minus summation of x square divided by n, so it is total divided by n minus 1. आणि त्या स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स. व्हॅरियन्सचा जो काय फॉर्म्युला आहे त्याला स्क्वेअर रूट केलं की स्टँडर्ड डेव्हिएशन. ठीक आहे, हे दोन्ही फॉर्म्युला पाठ करून ठेवा. नंतर स्टँडर्ड एरर. मी स्टँडर्ड एरर म्हणजे काय जे काय अनकंट्रोल व्हेरिएशन जे काही सॅम्पल मध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे, जे की एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन असतील किंवा अदर फॅक्टर्स असतील जे की हेरिटेबल किंवा इनहेरिटेबल कॅरेक्टर्स आहेत त्यामुळे होत नाही. पण बाकीचे जे काही फॅक्टर आहेत, ठीक आहे, बाकीचे अदर दॅन पॉप्युलेशन जे काही फॅक्टर अदर दॅन पॅरेंट्स जे काही फॅक्टर्स आहेत जे की एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन थ्रू येतात त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड एरर. जे की अनकंट्रोल व्हेरिएशन जे की त्या पॉप्युलेशन मध्ये तयार होत असतं. ठीक आहे, सो स्टँडर्ड एरर इट इज अ मेजर ऑफ द मीन डिफरन्स पर्टिक्युलर मीन डिफरन्स बिटवीन सॅम्पल इस्टिमेट ऑफ द मीन. ठीक आहे, जो काही डिफरन्स असतो सॅम्पल इस्टिमेट मीनचा आणि त्याच्या मीन पॉप्युलेशन पॅरामीटरचा. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड एरर. जो डिफरन्स आहे स्टँडर्ड एरर म्हणजे काय डिफरन्स आहे जे काही इस्टिमेट आहे सॅम्पल इस्टिमेट्स आहेत मीनचे सॅम्पल इस्टिमेट्स आणि मीन पॉप्युलेशन पॅरामीटरचं जे काही डिफरन्स आहे त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड एरर. सो that is it is the measure of uncontrolled variation present in sample. ठीक आहे, so formula for the standard error is standard deviation divided by square root of n. ठीक आहे, जो काय फॉर्म्युला आहे तो आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. जो काही स्टँडर्ड डेव्हिएशन निघतं त्यानंतर त्याचं जे काही सॅम्पल्स आहेत त्याला टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्क्वेअर रूट ऑफ नंबर ऑफ सॅम्पल. ठीक आहे, म्हणजे 10 असतील तर त्याचं स्क्वेअर रूट. नेक्स्ट आता स्टँडर्ड एररचं सांगतो. समजा स्क्वेअर रूट ऑफ एन म्हणजे समजा स्क्वेअर रूट 4 सॅम्पल असतील तर त्याचं स्क्वेअर रूट किती 2 तर हे स्क्वेअर रूट. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स. सो कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स मीन्स इट इज पॉप्युलरली जे काही स्टँडर्ड डेव्हिएशन आणि मीन आहे ह्यांचं डेव्हिएशन आहे ते पर्सेंटेज मध्ये करावं लागतं. ठीक आहे, आता जे काय सीव्ही आहे सीव्ही टोटल तुमचं जे काय ट्रायल आहे जी काय तुम्ही ट्रायल घेताय ती टोटल जे काही कॅरेक्टर्स आहेत ते योग्यरित्या ते इनहेरिट होत आहेत का किंवा इनहेरिट होताना ते टोटल व्यवस्थित होत आहेत का हे ह्या सीव्ही वरून आपल्याला कळतं किंवा ती ट्रायल सक्सेसफुल ती अप्रोप्रिएट तुमचे जे काही कॅरेक्टर्स आहेत हे जात आहेत का हे जो काही सीव्ही आहे त्यावरून आपल्याला कळतं. सो कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स इज द particular the above measures of dispersion are absolute being expressed in particular units in which the observation are recorded. So a measure of variation which is independent of the unit of measurement is provided by the standard deviation expressed as the percentage of mean. ठीक आहे, जे काही टोटल मीन मध्ये हे एक्सप्रेस केलं जातं
त्याचा फॉर्म्युला सीव्हीचा स्टँडर्ड डेव्हिएशन डिवाइड बाय मीन इंटू 100. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला जे काही एक्सरसाइज आहेत, जे काही न्यूमरिकल्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहेत. नेक्स्ट जे काही हेरिटेबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी, हेरिटेबल कॅरेक्टर्स म्हणजे काय, जे काही पॅरेंट्स कडे येतात. हेरिटेबिलिटी म्हणजे काय, पर्टिक्युलर मेजरमेंट आहे, जे काही डिग्री टू विच पर्टिक्युलर कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम देअर पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग, त्याला म्हणतो आपण हेरिटेबिलिटी. पण एक डिग्री आहे, एक लेवल आहे, त्या लेवलने ते कॅरेक्टर त्या पॅरेंट्स पासून त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये हे जात असतात, त्याला म्हणतो आपण हेरिटेबिलिटी. सो इंडिव्हिज्युअल प्लांट्स in a mixed population will vary in yield, particular height, etc. and other characters. So being a quantitative in nature, जे काय आपण मेजर करतोय त्याला म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर. So if two plants are selected at a random from a mixed population and their yields are measured, so the difference in yields will be either partly due to the heredity or partly due to the effect of environment. So one of the two plants may be inherently more productive and may give less yield if grown in unfavorable conditions. So thus the effectiveness of selecting for plants with higher yield and within a mixed population will depend upon first वेगवेगळे जे काही फॅक्टर्स आहेत, जे काही सिलेक्ट पॉप्युलेशन आपण करतोय त्यामध्ये particular extent to which the variability in the population is due to the genetic factor and it is transmitted to the various progenies. जे काही फॅक्टर्स आहेत त्यामध्ये पहिला फॅक्टर जे काही व्हेरिएबिलिटी जी काही प्रेझेंट आहे ती व्हेरिएबिलिटी जी काही जेनेटिक फॅक्टर आहेत त्यामुळे त्याच्या प्रोजेनीमध्ये ट्रान्सफर होण्याची त्यावरती डिपेंड असते. दुसरं पर्टिक्युलर जी काही व्हेरिएबिलिटी आहे पर्टिक्युलर यील्ड मध्ये जी काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे हे डिपेंडिंग असते. तर दोन फॅक्टर्स आहेत, एक जेनेटिक फॅक्टर आणि दुसरा आहे एन्व्हायरमेंट फॅक्टर, जेणेकरून त्या पॉप्युलेशन सेग्रिगेटिंग होतं आणि त्यांची जी काही कॅरेक्टर्स आहेत हेरिटेबल कॅरेक्टर्स या दोन फॅक्टर्समुळे ट्रान्समिट होत असतात. सो हेरिटेबिलिटी इज द डिग्री टू विच द व्हेरिएबिलिटी ऑफ द क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर मे बी ट्रान्समिटेड टू द प्रोजेनी इज हेरिटेबिलिटी. हेरिटेबिलिटीचं काय डेफिनेशन आहे, द डिग्री टू विच द व्हेरिएबिलिटी ऑफ क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर मे बी ट्रान्समिटेड टू द progeny. So it may be also defined as the proportion of the total variation in the population that is a result of genetic factors and may be transmitted. So in other way, it is a ratio of genetic variance to the total variance or phenotypic variance. The formula is heritability is genetic variance divided by total variance किंवा phenotypic variance. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युला पण आपण पुढे बघणार आहोत. So the variance due to the genotype has the genetic basis and is heritable, but variance due to the environment factor is not heritable. सांगितले मगाशीच तुम्हाला जे की जेनेटिक बेसिस वरती आहेत. माझ्या पीसीला प्रॉब्लेम आलेला आहे, शटडाऊन होतोय. ठीक आहे. सो estimates of the heritability. So आपण होतो the variance due to the genotype has the genetic basis and is heritable, but the variance due to the environmental factors is not heritable. So the ratio between the genetic and phenotypic variances for a character is known as a heritable or heritability, which is expressed in percentage. काय सांगितले, जो काय रेशो आहे जेनेटिक टू द फेनोटाइपिक व्हरायन्स, ठीक आहे, जेनेटिक व्हरायन्स डिवाइड बाय फेनोटाइपिक व्हरायन्स, त्याला आपण म्हणतो हेरिटेबिलिटी, विच इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज. सो एस्टिमेट्स ऑफ हेरिटेबिलिटी सर्व एज एन इंडेक्स of the relative contribution of the genotypes and environment to the phenotypic variance. So high estimates of heritability indicates a relatively low contribution of the environment factors to the phenotypic variance, while low heritability estimates show high contribution to the environment. ठीक आहे, ह्याचा अर्थ काय, हेरिटेबिलिटी जर जास्त असेल तर तिथे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हे अजिबात नाहीत, जर हेरिटेबिलिटी ही एकदम कमी असेल
तर तिथे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हे जास्त इफेक्टिव्हली काम करतात किंवा तिथे जास्त इंटररेट करत असतात त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी. सो therefore the selection would be more effective for characters having high heritability than those of the existing low heritability would. ठीक आहे. सिलेक्शन करायचं असेल तर ज्या कॅरेक्टरची हेरिटेबिलिटी ही जास्त आहे अशा केसेसमध्ये तुम्ही त्या प्लांट्स मध्ये त्या पॉप्युलेशन मध्ये सिलेक्शन करू शकता. पण ज्यामध्ये हेरिटेबिलिटी एकदम कमी येत असेल तर त्यामध्ये सिलेक्शन करून उपयोग नाही. त्यामध्ये तुम्ही एन्व्हायरमेंटल सिलेक्शन किंवा नॅचरल सिलेक्शन होऊ द्यायचं असतं. ठीक आहे. सो द टोटल व्हेरिएशन मे बी डिस्क्राइब ॲज फिनोटिपिक व्हॅरियन्स विच इज may be divided into two components, namely genetic variance, that is VG variance due to the genetic, and non-genetic variance, that is the environmental variance. ठीक आहे. जे काही फिनोटिपिक व्हॅरियन्स आहे, ठीक आहे, हे फिनोटिपिक व्हॅरियन्स हे दोन फॅक्टर्स मध्ये डिवाइड केलं जातं, जेनेटिक व्हॅरियन्स आणि एन्व्हायरमेंटल व्हॅरियन्स. सो हेरिटेबिलिटी is divided into a particular two factors, that is the broad sense heritability आणि narrow sense हेरिटेबिलिटी. ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी आणि नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी हे तुम्हाला मी नंतर सांगतो. पहिल्यांदा हेरिटेबिलिटीचा फॉर्म्युला लक्षात घ्या. हेरिटेबिलिटीचा फॉर्म्युला आहे व्हॅरायन्स ड्यू टू द जेनेटिक डिवाइड बाय द व्हॅरायन्स ड्यू टू द फिनोटाइप इंटू 100. ठीक आहे. किंवा त्याचा अजून एक फॉर्म्युला आहे. पीसी माझं चालू होतोय, 2 मिनिटं तेव्हा दिसेल तुम्हाला स्क्रीन. पीसी बंद झालेला आहे, मधूनच बंद झालेलं आहे. ठीक आहे. सो हेरिटेबिलिटीचा पहिला फॉर्म्युला आहे VG अपॉन VP इंटू 100 आणि दुसरा फॉर्म्युला आहे VG अपॉन टोटल व्हॅरायन्स. त्याला टोटल व्हॅरायन्स कशामध्ये डिवाइड झालेला आहे, जेनेटिक आणि एन्व्हायरमेंटल मिळून हा टोटल व्हॅरायन्स असतो. सो VG अपॉन VG प्लस V दॅट इज टोटल व्हॅरायन्स इंटू 100. असे दोन फॉर्म्युला आहेत हेरिटेबिलिटीचे. हेरिटेबिलिटीचे दोन टाईप आहेत. ठीक आहे. त्यामध्ये पहिला टाईप आहे ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी आणि दुसरा आहे नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी. ठीक आहे. आता ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी आणि नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी हे पण कॅल्क्युलेट करण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युला आहेत. वेगवेगळे जसे वेगवेगळे आपले सिस्टम म्हणजे मेटिंग सिस्टम्स आहेत. ठीक आहे. म्हणजे टोटल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जनरेशन मीन अनालिसिस असतं, सिम्पल ट्रायल्स असतात त्यापासून, किंवा पॅरेंट्स ऑफस्प्रिंग रिग्रेशन असतात, किंवा पॅरेंट्स ऑफस्प्रिंग कोरिलेशन असतात. ह्यानुसार वेगवेगळे ट्रायल्स घेतले जातात. ठीक आहे. तर त्यानुसार त्यांचे जे कॅल्क्युलेट करण्याचे ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी कॅल्क्युलेट करण्याचे फॉर्म्युले वेगवेगळे असतात. तसेच नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युला असतात, ज्या की वेगवेगळ्या डिझाईन्स असतात. डायलेल अनालिसिस, पार्शियल डायलेल अनालिसिस किंवा लाईन इंटू टेस्टर किंवा जनरेशन मीन अनालिसिस असतात, त्यानुसार ते काढले जातात. ठीक आहे. हे तुझे नेक्स्ट एक्सरसाइज आहेत, त्यामध्ये तुम्हाला हे नीट सांगेन अनालिसिस मेथड्स. ठीक आहे. पहिल्यांदा आपण बघूया ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी. सो ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी इज the calculation of heritability in broad sense requires an estimate of genetic variance in a population. ठीक आहे. ब्रॉड सेन्स म्हणजे काय? ब्रॉड सेन्स म्हणजे ब्रॉड, लक्षात घ्या नावातच आहे त्याच्या, टोटली ब्रॉड. सो ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी रिक्वायर्स पर्टिक्युलर एस्टिमेट्स ऑफ जेनेटिक व्हॅरायन्स. त्या पॉप्युलेशन मध्ये जे काही जेनेटिक कॅरेक्टर्स आहेत, जेनेटिक लेवलला जे काही व्हॅरायन्सेस आहेत, त्यावरती हे ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी निघत असतात. पण जे काही नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी असतात ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला जे काही ऍडिटिव्ह जेनेटिक व्हॅरायन्स आहे, ठीक आहे, त्या पॉप्युलेशन मधल्या त्याचे एस्टिमेट्स आपल्याला लागत असतात. हे तुम्ही लक्षात घ्या. सिस्टम चालू झालं तुम्हाला मी समजून सांगतो. सो ब्रॉड सेन्स जी काय हेरिटेबिलिटी आपण जी काय फॉर्म्युला आहे ते नॉर्मल फॉर्म्युला जो काय ब्रॉड हेरिटेबिलिटीचा तोच आहे ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटीचा, जे की VG अपॉन VP इंटू 100. ठीक आहे. जे की सिम्पल ट्रायल्स मध्ये आपल्याला निघतो. सो ब्रॉड सेन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी हेरिटेबिलिटी आपल्याला वेगवेगळ्या ट्रायल्स पासून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सिम्पल ट्रायल्स मधून कॅल्क्युलेट करण्यासाठी सिम्पल. सो
from simple trials. Data is collected from ACR 65 ACR 65 DMC राजमचीला होस्ट कर रे. DMC राजमचीला होस्ट कर. ACR 65 नंबर DMC राजमचे आहे ना, त्याला होस्ट कर. ओके. आपल्याला हेरिटेबिलिटी कॅल्क्युलेट करायची असेल त्याला फॉर्म्युला VG अपॉन VP इंटू 100. जर जनरेशन मीन ट्रायल असतील तर त्यानुसार जनरेशन मीन ट्रायल मध्ये काय ऍक्च्युअली केलं जातं, जो काय डाटा घेतला जातो तो F1 चा घेतला जातो, F2 चा घेतला जातो, F3 चा, म्हणजे सो ऑन पॉप्युलेशन जे असतात त्यापासून तो घेतला जातो. त्यामुळे जो तोही किचकट होऊन जातो. जो व्हॅरियन्स असतात F1 व्हॅरियन्स घेतले जातात, त्यामुळे तो फॉर्म्युला होतो व्हॅरियन्स ऑफ F2 मायनस व्हॅरियन्स ऑफ F1 डिवाइड बाय व्हॅरियन्स ऑफ F2 इंटू 100. सिम्पलच फॉर्म्युला आहे. त्यानंतर जे काही पॅरेंट्स ऑफस्प्रिंग रिग्रेशन आहे त्यानुसार जर तुम्हाला काढायचं असेल तर रॅन्डम मेथड जे F2 प्लांट्स आहेत त्यापासून काढला जातो, किंवा प्रोजेनीज आहेत त्यापासून काढला जातो, किंवा जे काही सिब मीटिंगचे जे प्रोजेन आहेत त्यापासून काढला जातो. ठीक आहे. नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी, ठीक आहे, सांगितले मी अगोदर जे काही ऍडिटिव्ह जेनेटिक व्हॅरियन्स आहे त्याचे इस्टिमेट्स हे यूज केलं जातं नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता VG जो काही जेनेटिक व्हॅरियन्स आहे, ठीक आहे, जो काही जेनेटिक व्हॅरियन्स आहे किंवा फिनोटाइपिक व्हॅरियन्स आहे किंवा हेरिटेबिलिटी आहे, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला व्हॅरियन्सचं अनालिसिस करायला लागतं. त्याला म्हणतो ANOVA टेबल किंवा अनालिसिस ऑफ व्हॅरियन्स. जे काही सोर्सेस आहेत म्हणजे किती रेप्लिकेशन यूज केले, किती जीन टाइप्स किंवा त्याचे डिग्रीज ऑफ फ्रीडम करायला लागतात. डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे टोटल नंबर ऑफ जेवढे काय ट्रीटमेंट असतात -1. तर डिग्री ऑफ फ्रीडम त्याला ट्रीटमेंट मध्ये एखादी ट्रायल असेल त्या ट्रायलला त्याला अलर्ट केलं. एखादं समजा 4 घरे, ठीक आहे, तर 4 घरांमध्ये त्याने 3 त्याचे मुलं असतील, ठीक आहे, आणि त्याला 3 मुलं असतील आणि टोटल त्याच्याकडे 4 घरं असतील, तर त्याकडे सिंपल वे आहे की 3 ठिकाणी 3 मुलं राहिली तर त्याकडे 4थं घर उभं असते. सो त्याची डिग्री ऑफ फ्रीडम तिथे 100% आहे. पण काही काही कंडिशन मध्ये समजा तर त्याच्याकडे 3 घरं आहेत आणि त्याच्याकडे 3 मुलं आहेत, मग त्याने काय केलं पाहिजे, बाबा कुठल्या तरी मुलाकडे त्याने राहिले पाहिजे. त्याची डिग्री ऑफ फ्रीडम हे टोटली 0 आहे. सो डिग्री ऑफ फ्रीडम त्यासाठी असते की जेवढ्या काही ट्रायल्स आहेत, ठीक आहे, जेवढ्या ट्रायल्स मध्ये जेवढ्या काही ट्रीटमेंट्स आहेत तर त्या ट्रीटमेंट्स योग्यरित्या त्या ट्रायल मध्ये सगळे ट्रीटमेंट्स ह्या आल्या पाहिजेत, तिथे कुठली कामा नये. ठीक आहे. तर त्यासाठी काय केलं जातं, जेवढे काय ट्रायल मध्ये त्या पर्टिक्युलर ट्रायल मध्ये जेवढे काय अलोकेटेड ट्रीटमेंट्स आहेत तिथे पूर्णपणे बसल्या पाहिजेत. असं जो काय फॉर्म्युला असतो त्यासाठी पूर्णपणे बसला पाहिजे, जेणेकरून त्यातली एखादी दुसरी सुद्धा मिस होता कामा नये. त्यासाठी ही डिग्री ऑफ फ्रीडम असतं, जे की टोटल नंबर ऑफ ट्रीटमेंट्स -1 हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर सम ऑफ स्क्वेअर जे काय आहे ते काढण्यासाठी सिंपल आहे. जे काय एरर डिग्री ऑफ फ्रीडम येतं, ठीक आहे, त्यानुसार ते तर जे काय असतो तो त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम सम ऑफ स्क्वेअर डिवाइड बाय डिग्री ऑफ फ्रीडम त्यानुसार ते निघतं. ठीक आहे. माझ्या पीसीला प्रॉब्लेम आलेला आहे, जरा वेट करावं लागणार तुम्हाला सगळ्यांना.
माझा आवाज येतोय ना ऐकू सगळ्यांना? बर, आपण व्हिडिओ ऑन ठेवा आपापले.
ठीक आहे, स्क्रीन दिसते सगळ्यांना? हेरिटेबिलिटी काढण्याचा फॉर्म्युला आहे VG अपॉन VP इंटू 100. ठीक आहे, सिंपल आहे एकदम. VG अपॉन VP जे काय हेरिटेबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याची दोन टाइप्स आहेत. त्यामध्ये पहिला टाइप आहे ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी. ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी मीन्स इट रिक्वायर्स पर्टिक्युलर एस्टिमेट्स ऑफ जेनेटिक व्हरायन्स. त्या पॉप्युलेशन मधलं जे काही जेनेटिक व्हरायन्स आहे त्याचा एस्टिमेट्स लागतात ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी. आणि जी काही नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी आहे, ठीक आहे, ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला जे काय लागतंय व्हरायन्स, तो ऍडिटिव्ह जेनेटिक व्हरायन्स जो काय आहे तो त्याचे एस्टिमेट्स हे लागत असतात. ठीक आहे, हे दोन लक्षात ठेवा. जे काही ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी आणि नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी हे दोन्ही काढण्यासाठी त्याचे फॉर्म्युले वेगवेगळे असतात. डिपेंडिंग अपॉन जे काय वेगवेगळ्या सिंपल ट्रायल्स असतील किंवा जनरेशन मीन ट्रायल्स असतील त्यानुसार त्याचे फॉर्म्युला हे वेगवेगळे असतात. सिंपल ट्रायल्स असतील तर जो काही सिंपल फॉर्म्युला आहे VG अपॉन VP इंटू 100. VG मीन्स व्हरायन्स ऑफ जेनेटिक व्हरायन्स, VP मीन्स ऑफ फेनोटाइपिक व्हरायन्स. ठीक आहे, जर जनरेशन मीन कॅल्क्युलेट, जनरेशन मीन अनालिसिस जर असेल अनालिसिसची मेथड, तर त्यानुसार जे काही व्हरायन्स असतात F2 जनरेशन आणि F1 जनरेशन हा तिथे यूज केला जातो. ठीक आहे, इथे इथे जे काही फॉर्म्युला आहे, सॉरी इथे करेक्शन आहे, सांगितलेलं आहे BF2, तर इथे VF1 आणि VF2 आर द व्हरायन्स ऑफ F1 आणि F2 रेस्पेक्टिव्हली. तर इथे एक करेक्शन आहे, तेवढी तुमच्या एक्सरसाइज मध्ये करा. ठीक आहे, नंतर पॅरेंट्स ऑफ स्प्रिंग जर रिलेशनशिप असेल तर ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी F2 जनरेशन मध्ये डायरेक्ट जी काही हेरिटेबिलिटी आहे त्याचा डबल केलं जातं. जर रॅन्डम मेटिंग पॉप्युलेशन F2 प्लांट्स असतील त्याच्या प्रोजेनीज असतील तर. जर रॅन्डम मेटिंग F2 प्लांट्स त्याचे सेल्फिंग केलं तर जी काही हेरिटेबिलिटी असेल ती सिंपल असते. आणि जर दोन F2 रॅन्डम मेटिंग प्लांट्स असतील आणि ते फुल सीड प्रोजेनीज असतील तर त्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने ही ब्रॉड सेन्स हेरिटेबिलिटी ही कॅल्क्युलेट केली जाते. ठीक आहे, नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी जी काय ती कॅल्क्युलेट करण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या कॉमन मेटिंग डिझाईन्स आहेत त्यामध्ये डायल अनालिसिस आहे, त्यानंतर पार्शियल डायल अनालिसिस, नंतर लाईन इंटू टेस्टर अनालिसिस आणि जनरेशन मीन अनालिसिस यानुसार ही नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी ही कॅल्क्युलेट केली जाते. त्यांचे जे काही एस्टिमेट्स आहेत ऍडिटिव्ह जेनेटिक व्हरायन्सचे त्यानुसार ती नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी ही कॅल्क्युलेट केली जाते. ठीक आहे, आता ही जी काय हेरिटेबिलिटी आहे ही कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे सिंपल आता तुम्हाला लक्षात घ्या, मी आत्ताच सांगणार आहे अनालिसिस व्हरायन्स या टेबलला तुम्हाला न्यूमरिकल्स भेटताना हा
असा टेबल तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे. हा जो काय टेबल आहे सम ऑफ स्क्वेअर्स हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे असतात. हे तुम्हाला एक सिंपल आहे. पुढे अनालिसिस ऑफ व्हॅरियन्स टोटल टेबल आहे, त्यात तुम्हाला सिंपल कळेल म्हणजे कसं काय करायचं. इथे सांगतो अनालिसिस ऑफ व्हॅरियन्स हा टेबल जो काय असतो त्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये सोर्स ऑफ व्हेरिएशन असतात. ठीक आहे. सोर्स ऑफ व्हेरिएशन, दुसऱ्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडम असते, तिसऱ्यामध्ये सम ऑफ स्क्वेअर असतात आणि चौथ्यात मीन ऑफ सम ऑफ स्क्वेअर असतात. ठीक आहे. ह्याच्या पुढचे जे काही व्हॅरियन्स कॅल्क्युलेशन करायचं असतं ते तुम्हाला नेक्स्ट एक्सरसाइज आहे त्यामध्ये सांगेन मी. सो सोर्स ऑफ व्हेरिएशन पहिला जो फॅक्टर आहे त्यामध्ये रिप्लिकेशन्स, दुसरा ट्रीटमेंट किंवा जे काही व्हरायटीज असतील किंवा जीन टाइप्स तो असतो, तिसरा एरर. ठीक आहे. रेप्लिकेशन समजा 3 वेळ रेप्लिकेशन असते. ठीक आहे. जो काही डाटा तुमचा दिलेला आहे त्यामध्ये 3 रेप्लिकेशन असते. ठीक आहे. आता 3 रेप्लिकेशन असतील तर डिग्री ऑफ फ्रीडम हे 2 येणार आहेत. जीन टाइप्स टोटल 49 जीन टाइप्स यूज केले असतील तर तिथे डिग्री ऑफ फ्रीडम 48 येणार. आता कॅल्क्युलेशन करत असलं तर बघा 48 गुणिले 2 टोटल 96 येते. ठीक आहे. तर ह्या दोन्हीचा गुणाकार केला 48 गुणिले 2 एरर डिग्री ऑफ फ्रीडम येते. ठीक आहे. हे झालं पहिलं. त्यानंतर टोटल जे काय असतील व्हरायन्सेस त्याचं सम असते ती. ठीक आहे. त्याला गुणिले 48 केले जिन रेप्लिकेशनचा सम स्क्वेअर काढण्यासाठी टोटल जे काय व्हॅल्यूज आहेत त्याचा सम आणि त्याचा स्क्वेअर असं केला जातो. जिन टाइपचा हे व्हॅल्यू तुम्हाला अशा दिलेल्या असतील. ठीक आहे. पहिल्या तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये हे टोटल अख्खा टेबल दिलं जाईल. ठीक आहे. या टेबल नुसार तुम्हाला खालचे व्हीजी व्हीपी हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. पण हे डिग्री ऑफ फ्रीडम हे कसे काढले जातं हे नेक्स्ट तुम्हाला सांगितलं जाईल. त्यानंतर मीन सम स्क्वेअर काढण्यासाठी कसं केलं जातं, जी काही 0.082 आहे डिवाइड बाय 2 0.041, तसंच 519 डिवाइड बाय 48 10 पॉईंट काहीतरी येईल, 12 डिवाइड बाय 96 0.128 हे आलेलं आहे मीन सम स्क्वेअर. आता व्हीजी जिंटिफिक व्हॅरियन्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे एमएसएस म्हणजे मीन सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू द व्हरायटी. ठीक आहे. मायनस एमएसएस ड्यू टू द एरर डिवाइड बाय नंबर ऑफ रेप्लिकेशन्स. ठीक आहे. तर हे काय सांगितलं एमएसएस ड्यू टू द व्हरायटी म्हणजे जीन टाइप मायनस एमएसएस ड्यू टू द एरर 10.821 मायनस 0.128 डिवाइड बाय नंबर ऑफ रेप्लिकेशन 3 आहेत. तर जो काही येणार आहे ते व्हीजी येणार आहे. व्हीपी इज पर्टिक्युलर व्हीजी प्लस व्ही इज द एमएसएस ड्यू टू द एरर. एन्व्हायरमेंटल व्हरायन्स हा एरर व्हरायन्स असतो जो की मीन व्हरायन्स असतो. याला आपण एन्व्हायरमेंटल व्हरायन्स असं म्हटलं जातं. मग जेंटिफिक व्हरायन्स हा 3.564 प्लस 0.128 हा फेंटिफिक व्हरायन्स आहे. सो हेरिटेबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी व्हीजी अपॉन व्हीपी हा फॉर्म्युला आहे. सो व्हीजी किती आहे 3.564 डिवाइड बाय 3.692 जो काही हेरिटेबिलिटी आहे 0.969653. ठीक आहे. ही तुमची हेरिटेबिलिटी आहे जी की ब्रॉड सेन्स आहे. ठीक आहे. हेरिटेबिलिटी इन पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं तर किती होईल 96.53% होईल. ठीक आहे. म्हणजे हेरिटेबिलिटी ही जवळपास 100% आहे. म्हणजेच काय की जे की कॅरेक्टर्स आहेत हे हेरिटेबल आहेत. 96% कॅरेक्टर्स 96.5% कॅरेक्टर्स हे हेरिटेबल आहेत. त्यामध्ये अशा पॉप्युलेशन मध्ये तुम्ही सिलेक्शन करत असाल तर ते तुम्हाला फायदेशीर राहतं. ठीक आहे. तर हे तुम्हाला हे सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल आहे त्याचं हे अनालिसिस आहे. तुम्हाला जी काही सॉफ्ट कॉपी आहे मॅन्युअलची त्यामध्ये हे आहे.
ठीक आहे. नेक्स्ट सॉल्व प्रॉब्लेम इथे दिलेला आहे. 30 जे काही राईस जिन टाइप्स आहेत. ठीक आहे. 30 राईस जिन टाइप्स आहेत. त्याचा जो काही प्लांट हाईटचा डाटा आहे तो तिथे दिलेला आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये सिंपल आहे. प्लांट हाईट प्रत्येक प्लांटची जिन टाइपची ही ते दिलेली आहे. 1 नंबर प्लांटचे 115.9 सो ऑन. 10 नंबरची प्लांटची हाईट आहे 97.7. ठीक आहे. 11 नंबरची दिले 102.5. अशीच खाली 12, 13, 14, 15 नंबरची 120, 20 नंबरची 89.60, 21 नंबरची 98.6, 30 नंबरची 96.7. असं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असेल. ठीक आहे. तर सिंपल आहे. तुम्हाला सायंटिफिक कॅल्क्युलेटर शिवाय हे काढायचं अवघड जातं. ठीक आहे. तर मग कॅल्क्युलेट करताना व्हॅल्यूज टोटल ह्या समेशन पहिल्यांदा काढायला लागते आपल्याला. मी काढायचं म्हटलं तर टोटल व्हॅल्यूज जेवढ्या आहेत त्याची बेरीज करायला लागणार. म्हणजे 115.9 अधिक 120.8 अधिक 101.2 असे टोटल जेवढ्या काही व्हॅल्यूज आहेत त्याची टोटल केली की ती मीन येणार आहे. म्हणजे सम टोटल येणार आहे. ती येते जवळपास टोटल व्हॅल्यूची 3250. खाली नेक्स्ट पेजवर आपण बघूया. ठीक आहे. सम केली टोटल अरिथमेटिक मीनने सम केली तर ती 3250. टोटल नंबर ऑफ जिन टाइप्स किती आहेत? 30 आहेत. सो जो काय मीन येणार आहे तो येणार आहे 108.33. मीन म्हणजेच काय? प्लांट हाईट. या टोटल व्हॅल्यूची जी काय प्लांट हाईट आहे ती 108.33 एवढी येते. ठीक आहे. रेंज काय आहे? रेंज म्हणजे टोटल व्हॅल्यूज ह्या कुठून एकदम लोएस्ट आणि एकदम हायेस्ट व्हॅल्यू ही 87.7 सेंटीमीटर पासून 128.8 128.3 सेंटीमीटर पर्यंत ही रेंज आहे त्या प्लांट हाईटची. ठीक आहे. व्हॅरियन्स काढताना फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस समेशन ऑफ एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एन मायनस 1 हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता हे जे काही वरचं आहे वरचं जी काय आहे ती समेशन म्हणजे काय करायचं? प्रत्येक जे काय समेशन एक्स स्क्वेअर सांगितले प्रत्येक कॅरेक्टरची जी काय समेशन आहे टोटल करायची असते. ठीक आहे. म्हणजेच काय तर ह्यात तुम्ही व्हॅल्यू घेताना कशी घेणार? 115.9 चा स्क्वेअर अधिक 120.8 चा स्क्वेअर अधिक 101.2 चा स्क्वेअर अधिक 106.7 चा स्क्वेअर अधिक 113.3 चा स्क्वेअर अधिक 110.7. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. इथे तुम्हाला जेव्हा तुम्हाला ह्या फॉर्म्युलामध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. व्हॅरियन्स काढायचा असेल. ठीक आहे. व्हॅरियन्स काढताना खूप महत्वाचं आहे हे सांगतोय. व्हॅरियन्स काढताना जी काही ही व्हॅल्यू काढताय तुम्ही. ठीक आहे. ही जी व्हॅल्यू काढताय त्याचं कॅल्क्युलेशन करताना कसं करायचं असतं एकदा लक्षात घ्या. पुन्हा सांगतो. ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत टोटल 30 व्हॅल्यू. ठीक आहे. 30 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर जी 115.2 चा स्क्वेअर. ठीक आहे. प्लस 120.8 चा स्क्वेअर प्लस 101.2 चा स्क्वेअर नंतर 106 असे टोटल 10 झाल्या व्हॅल्यू. पुन्हा 11 ते 20 जेवढे काय व्हॅल्यू आहेत. ठीक आहे. ह्या घ्यायच्या स्क्वेअर टोटल प्लस करत जायचं. त्यानंतर स्क्रीन दिसते सगळ्यांना? ठीक आहे. तर सगळ्या जे काही 30 व्हॅल्यू आहेत 30 व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा फॉर्म्युलानुसार. इथे व्हॅरियन्स काढण्यासाठी सगळ्या व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा. जी काही टोटल येईल मायनस जी काही टोटल येणार आहे ती येणार आहे 3000. टोटल जी काही येणार आहे टोटल जी काही येईल ती 35, 33, 45.05. ठीक आहे. ही येणार आहे. आणि टोटल किती आहे त्यांची टोटल जे काही व्हॅल्यूज आहेत त्यांची टोटल आहे 32. गेलं
ठीक आहे. तर समेशन एक्स स्क्वेअर झालं, त्यानंतर समेशन एक्स म्हणजे जी काय मीन येणार आहे, मीन किती आहे 108.33. ठीक आहे. त्याचा स्क्वेअर टोटल सम येणार आहे 3250. त्याचा स्क्वेअर जी काय व्हॅल्यू येणार आहे त्यानुसार ती व्हरायन्स येणार आहे. व्हरायन्स येते 118. समेशन स्टँडर्ड डेव्हिएशन करण्यासाठी व्हरायन्सचा स्क्वेअर रूट 118.85 चा स्क्वेअर रूट 10.90. स्टँडर्ड एरर करण्यासाठी स्टँडर्ड डेव्हिएशन डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एन म्हणजे 10.90 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एन. 30 एन म्हणजे 30 येणार आहे. टोटल नंबर येणार 30. ठीक आहे. तर 30चा स्क्वेअर रूट येतो 5.48. जी काय व्हॅल्यू येणार ती स्टँडर्ड एरर येणार आहे. त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ व्हॅरियन्स करण्यासाठी स्टँडर्ड डेव्हिएशन जे काय आहे 10.90 डिवाइड बाय मीन 108 इंटू 100. जी काही सीव्ही येणार आहे ती 10.09. ठीक आहे. आता सीव्ही जेव्हा सीव्हीची रेंज असते ही 5 ते 20च्या दरम्यान असते. ठीक आहे. 5 ते 20च्या दरम्यान असेल तर तो पर्टिक्युलर ट्रायल ही सक्सेसफुल म्हटली जाते. त्यामधले जे काही कॅरेक्टर्स आहेत ते हेरिटेबल कॅरेक्टर्स आहे आणि त्यासाठी सिलेक्शन हे म्हणजे बऱ्यापैकी चांगलं राहतं. ठीक आहे. जेवढं सीव्ही कमी येईल तेवढी ट्रायल ही ऍक्सेप्टेबल असते. जेवढं सीव्ही जास्त जाईल तेवढी ट्रायल ही रिजेक्ट केली जाते. म्हणजे सीव्ही हा 5% म्हणजे 5% पर्यंत आला तर ते एकदम करेक्ट ट्रायल मानली जाते. आणि ती जशी 25% पर्यंत ती ट्रायल असेल तर ती ऍक्सेप्ट केली जाते. पण ऍज कम्पेअर जी काही लोएस्ट सीव्ही असेल त्यापेक्षा ती ट्रायल ही फेल गेलेली असते असं समजलं जातं. ठीक आहे. तुम्हाला एक्सरसाइजसाठी इथे दिलेले 30 क्वार्टरचे जिन टाईप त्याचे बॉल्स पर प्लांट हे दिलेले आहे. तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे एक्सरसाइज. ठीक आहे. हे न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे. तर ह्या एक्सरसाइज बरोबर आज आपण इथं थांबूया. ठीक आहे. तुमचं जे काय उद्या आहे पुन्हा लेक्चर